आणि आता एक मोठी बातमी बघूया। नवी मुंबईतील ईडब्ल्यूएसच्या 791 घरांचा घोटाळा झाल्याचा आरोप लक्षवेधीद्वारे भाजप आमदार विक्रांत पाटलांकडून उपस्थित करण्यात आला। 11 विकासकांसह पालिका आणि नगरविकास अधिकाऱ्यांनी हा घोटाळा केल्याचं विक्रांत पाटील यांनी केलाय। दरम्यान या प्रकरणी राज्य सरकारनं सुद्धा गंभीर दखल घेत चौकशीसाठी समिती स्थापन करण्याची घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली आहे। काही 791 घरं ही बांधून मिळायला पाहिजे होती, जी मिळाली नाहीत, ती जर का अपेक्षित होतं मिळणं, तर ती गरिबांसाठीची घरं बांधून आता मिळावी। एखादा प्लॉट या सगळ्या मंडळींनी कुठेतरी घ्यावा आणि 1 किलोमीटर रेडियसमध्ये 791 घरं बांधून मिळावी। ती बांधून मिळण्यासंदर्भात आपण कारवाई करणार का? 8 नोव्हेंबर 2013च्या अधिसूचनेच्या नियमावलीला जाणीवपूर्वक बगल देऊन त्या ठिकाणी घोटाळा करणाऱ्या मनपा अधिकारी आणि विकासकांवर आपण कारवाई करणार का? खरोखरच याची उच्चस्तरीय समिती नेमून चौकशी करणं गरजेचं आहे। जर ईडब्ल्यूएस ही घरं कोणाची आहेत? मोठ्या काय पैसेवाल्यांची नाहीत, जी सर्वसामान्य गरीब लोक आहेत त्यांची ही ईडब्ल्यूएस ही घरं आहेत। आणि त्याच्यामध्ये UDCPRचा आधार घेऊन जर घरं द्यायची असताना देखील घरं न देण्याचा निर्णय जर कोण करत असेल तर त्याची उच्चस्तरीय चौकशी करणं गरजेचे आहे। आज मी सभागृहामध्ये ज्येष्ठ प्रधान सचिवाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली जाईल, याची उच्चस्तरीय चौकशी होईल आणि याच्यामध्ये जे कोण गिल्टी असतील, त्याच्यामध्ये अधिकारी असतील, घरं पुन्हा बांधून देण्याचा निर्णय असेल, जे गरिबांना आवश्यक आहे ते निर्णय समितीच्या चौकशी अंती घेतले जातील। पुढची महत्त्वाची बातमी बघूया। जनसुरक्षा विधेयक कायदा आज अधिवेशनामध्ये मंजूर करण्यात आला, मात्र या कायद्याला डाव्या विचारांच्या पक्षांनी हरकत घेतलेली आहे। शेकापचे जयंत पाटील यांनी या कायद्यावरती उघड भाष्य करत याबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे। जनसुरक्षा कायद्याचा मोठा गैरवापर करू शकतो अशी शक्यताही जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे। ईडीमध्ये काँग्रेसने चूक केली, त्यावेळेला ईडी सारखं बिल आणलं आणि कायदा बनवला। ज्याने कायदा बनवण्याचा आग्रह धरला किंवा तो केला, त्याची नंबरच पहिले त्या कायद्याने आतमध्ये गेली। कायद्याचा दुरुपयोग होऊ शकतो